मध्ये कुणा काय काय केलं हे महत्वाचं आहे. आता एक माणूस त्याचा मर्डर पोलीस तहसीलच्या समोर माणसामध्ये संध्याकाळी 8-9च्या टायमाला होतो आणि त्या माणसांना मारलेले आरोपी सापडत नाही, त्या आरोपीचा तपास होऊ देत नाहीत. ते कसा दबाव टाकला स्थानिक आमदारांना त्या टायमाला तपास होणे म्हणून, आणि तो तपास थांबल्यामुळं माधव मुंडेंच्या आरोपीला जर तात्काळ अटक केलं असतं तर पुढचे बापू आंधळे प्रकरण आणि संतोष देशमुख प्रकरण हे झालं नसतं, असं आमचं आज ठाम मत आहे. आणि आज तुम्ही का चाचणी ओपन करत नाहीत? जेवढ्या लोकांना तुम्ही 300 लोक तपासले म्हणतायत, एसआयटी प्रमुखांना माझी विनंती आहे, एसआयटी तपास अधिकाऱ्यांना तुमच्या समोर जे जे आले आहे त्या लोकांना तुम्ही तात्काळ अटक करा. आणि हे कुणं घडवलं, हे कुणं करायला लावलं, त्यांच्या जबाबामध्ये आलेलं आहे. त्यांचा जबाब काय आहे चाचण्यामध्ये काय आलंय? आम्हाला जी माहिती चाचण्यामध्ये आलेली आहे की हे प्रकरण आम्ही स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केलंय, असं त्यांच्या चाचण्यामध्ये आल्याची आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे, जर यामध्ये स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबच्या म्हणण्यावरून हे प्रकरण झालं असेल तर एसआयटीला माझी विनंती, महाराष्ट्र मुख्यमंत्र्याला माझी विनंती की त्यांना 120 खाली स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेब यांना आरोपी करून तात्काळ आणि ज्यांची ब्रेन मॅपिंग झाली, जे चाचण्यामध्ये दोषी आढळले त्यांना अटक करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी राहील. आणि जर ह्या मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या, याचा जे ब्रेन मॅपिंगचा अहवाल जर ओपन नाही केला, यात आरोपी कोणी त्यांना अटक जर नाही केली तर आम्ही 20 तारखेनंतर सासरा आणि माहेर कनेरवाडी आणि भोपळा या गावच्या माध्यमातून आम्ही आमच्या भगिनीला स्वतः घेऊन रस्ता रोको करू, पळी शहर बंद करू